ओके, तर आज आपण सुरू करणार आहोत फ्युएल सिस्टीम बद्दल. फ्युएल सिस्टीम ऑफ डिझेल इंजिन. त्याच्या अगोदर आपण बघणार एअर क्लीनर. आता आपण बघतो की जे स्पार्क इग्निशन इंजिन आहे त्याच्यामध्ये आपण काय इंजेक्ट करतो, एअर फ्युएल मिक्सचर इंजेक्ट करतो, बरोबर. तर त्याच्यामध्ये जे एअर यूज केली जाते तर ती एअर अगोदर फिल्टर केली जाते, ठीक आहे. तर त्याला ते फिल्टर आपण एअर फिल्टरच्या मदतीने करतो. तर त्याच्याबद्दल आपण अगोदर बघूया की व्हॉट इज एअर फिल्टर, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ एअर फिल्टर, हाऊ एअर फिल्टर वर्क्स. तर एअर फिल्टर नावावरच दिलेलं आहे, काय फिल्टर करणार आहे, एअर फिल्टर करणार आहे. So air filter is a device which filter or remove dust or moisture and other foreign material from the air before it reaches to engine cylinder. म्हणजे इंजिन सिलेंडर पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्या एअर मधून काय रिमूव्ह केल्या जाते, तर डस्ट रिमूव्ह केल्या जाते, मॉइश्चर रिमूव्ह केल्या जाते, किंवा अदर दुसरं काही फॉरेन मटेरियल असेल तर ते सुद्धा रिमूव्ह केल्या जाते फ्रॉम एअर बिफोर इट रिचेस टू इंजिन सिलेंडर. देन एअर क्लीनर आर ऑफ टू टाइप्स, दोन टाइप्सचे असतात, एक ड्राय टाइप एअर क्लीनर आणि एक ऑइल बाथ टाइप एअर क्लीनर. द फिल्टरिंग एलिमेंट इन दिस केस इज अ टाइप ऑफ फेट. The air passes through the element. The element has got larger surface area, so the air speed become relatively low, and consequently particle or dust in the air is deposited or stopped by its surface. आता याच्यामध्ये फिल्टरिंग एलिमेंट कुठला आहे, फेल्ट आहे, ठीक आहे. आणि याचा जो सरफेस असतो तो कसा असतो, लार्ज असतो, सो दॅट जे इनकमिंग एअर आहे, ठीक आहे. आता सपोज दिस इज एअर फिल्टर, तर याला स्ट्राईक होणारी जी एअर आहे ती काय होणार, डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार याच्या सरफेसवर. जर समजा आपण याचा सरफेस एरिया कमी घेतला तर जेवढी पूर्ण एअर येणार तेवढी सगळीची सगळी याच पॉइंटवर, याच एवढ्या सरफेस एरियावर स्ट्राईक होणार. म्हणजे सांगण्याचा अर्थ हा की जी एअर ज्या वेलोसिटीने येते तर ते वेलोसिटी रिड्यूस करण्याचं काम कोण करणार, दी सरफेस एरिया ऑफ फिल्टर. म्हणजे आता याचे सरफेस एरिया जास्त असल्यामुळे जे एअरची स्पीड आहे ते कमी केल्या जाते. स्पीड कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेले डस्ट पार्टिकल आहे ते फोर्सफुली त्याच्या आतमध्ये जाणार नाही आणि ते त्याच्यामध्येच अडकून राहणार. जे डस्ट पार्टिकल आहे किंवा जे पण फॉरेन मटेरियल आहे ते, तर त्याचा एक फायदा होतो. देन ऑइल बाथ टाइप एअर क्लीनर. ऑइल बाथ टाइप एअर क्लीनर मध्ये काय असते, in this type of air cleaner the incoming air impinges upon the surface of the oil. म्हणजे हे जे एअर आहे जे आतमध्ये येणार आहे ते सगळ्यात अगोदर कोणाला स्ट्राईक होते, तर त्या सरफेसवर, ज्या सरफेसवर काय लावलेलं आहे, ऑइल लावलेलं आहे. सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे का स्क्रीन, व्हॉइस क्लिअर आहे का? ओके. तर जे सरफेस आहे त्याच्यावर काय लावलेलं असते, ऑइल असते, kept in a container in the low part of the casing. The foreign material of the air are trapped in the oil and then the air passes through the wire element before reaching the inlet manifold of the engine. The wire element also arrests the remaining dirt particles of the air. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की इनकमिंग एअर जे ज्या सरफेसवर स्ट्राईक होते, ठीक आहे, म्हणजे
तिथं ऑइल असते. जे पण एअर क्लीनर आहे त्याच्या लोअर पार्टला म्हणा किंवा त्या कंटेनरच्या लोअर पार्ट मध्ये काय असणार आहे, ऑइल असणार आहे. तर जेव्हा ती एअर पास होणार तर ते कोणाच्या सरफेस वरून जाणार, ऑइलच्या सरफेस वरून जाणार. तर ते जे ऑइल आहे ते एअर मधली जेवढे पण डस्ट पार्टिकल्स आहेत ते काय करणार, स्टिक करून घेणार स्वतःमधून. मग ते डायरेक्ट इंजिनला पाठवले जाते का, नाही. तर ती जी एअर आहे ती परत म्हणजे इंजिन मध्ये जाण्याच्या अगोदर कुठून जाते, वायर एलिमेंट मधून जाते. आणि त्या वायर एलिमेंट मध्ये सुद्धा काही प्रमाणात जे डस्ट पार्टिकल आहे ते थांबवल्या जातात. आता तुम्हाला मी एक डायग्राम दाखवते. सगळ्यांना डायग्राम क्लिअर दिसतंय का? बघा, ही जी डायग्राम आहे ही डायग्राम कशाची आहे, ऑल बाथ टाइप एअर क्लीनरची आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्लीन एअरचा आउटलेट दिसतंय, डर्ट कलेक्शन दिसतंय, ओके. बघा, this is the dirt collected, this is static oil layer level, then this is oil spray, then aerated oil, screen element आणि clean air out. ठीक आहे, इथून ही एअर आतमध्ये येते. देन एअर आतमध्ये आल्यानंतर ते या स्क्रीन एलिमेंट मधून स्क्रीन होते, म्हणजे त्यातले जे डर्ट पार्टिकल आहेत ते सेटल डाऊन होतात आणि मग नंतर क्लीन एअर बाहेर पडते. म्हणजे हे ज्या सरफेसला स्ट्राईक होते, ठीक आहे, एअर, तर तिथं काय ते सरफेस कशाचा असतो, ऑइलचा. ठीक आहे, त्याच्यावर ऑइल असते त्या सरफेसवर. आणि मग ती जी एअर आहे याच्यामधून पास होते आणि पास झाल्यानंतर जे वायर एलिमेंट म्हटलेलं आहे, दिस इज दी वायर एलिमेंट. याच्यामध्ये ऑइल स्प्रे केलेलं असते, ऑइल स्प्रे असते. मग नंतर हे जे एरिएटेड ऑइल आहे म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, एअर असणार आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे, एरिएटेड ऑइल, बिकॉज इन इट देअर इज एअर. नंतर हे जेव्हा एअर पास होते या स्क्रीन एलिमेंट मधून, तर जे बाकीचे जे डर्ट मटेरियल आहे ते इथं स्क्रीन होऊन जातात, म्हणजे एअर मधून फिल्टर केल्या जाते आणि इथून क्लीन एअर आउट होते. आले डायग्राम, सगळ्यांच्या लक्षात आली आहे डायग्राम? तुम्हाला झूम करून दाखवते. आता दिसते व्यवस्थित डायग्राम, झूम केली आहे मी. डायग्राम दिसते व्यवस्थित. व्हाईट कलरचे जे एरोज आहेत, इट इज द मुवमेंट ऑफ एअर. ओके, तर हे झालं ऑइल बाथ टाइप एअर फिल्टर. बघा, एअर क्लीनर बघूया आपण. इंजिन युजेस अ लार्ज क्वांटिटी ऑफ एअर फॉर फ्युएल कन्झम्पशन. आता आपण बघितलं होतं स्पार्क इग्निशन सिस्टीम मध्ये आपण काय करतो, एअर फ्युएल मिक्सचर त्याच्यामध्ये टाकतो. So engine use large quantity of air for fuel combustion. As the tractor engine has to work most of the time under dusty condition, it is very desirable that air supplied to the engine is kept free from abrasive materials. म्हणजे आता आपण बघतो की ट्रॅक्टर आपण फील्ड मध्ये यूज करतो, बरोबर. आता फील्ड मध्ये ट्रॅक्टर यूज केलं तर धूळ उडेल, कारण की फील्ड मध्ये काय असणार आहे, माती असणार आहे. तर जे पण एन्व्हायरमेंट असणार आहे
वर्किंग एन्व्हायरमेंट आपलं ते कसं असणार आहे, डस्टी असणार आहे. तर एअर इनलेट पण कशी असणार, म्हणजे एअर जी आतमध्ये येणार ती पण कशी असणार, फुल ऑफ डस्ट. आता ते जर डस्टने त्याच्यामध्ये जर डस्ट असेल तर आपल्या इंजिन मध्ये जर ती डस्ट अक्युमुलेट झाली तर आपल्या इंजिन प्रॉपरली वर्क करणार का, नाही करणार. म्हणून इथे दिलेलं आहे की as the tractor engine has to work in most of the time under dusty condition, it is very desirable that air supplied to the engine is kept free from abrasive material. Now, to remove dirt and abrasive material, it is necessary to filter the air before admitting to the engine. म्हणून इंजिन मध्ये टाकण्या अगोदर एअरला फिल्टर करणे आवश्यक आहे. The development of efficient air cleaner has been a great importance in extending the useful life of farm tractor and improving their operational efficiency. एअर क्लीनर हे काय करते, ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल इफिशियन्सीला इन्क्रीज करते. The dirt collected on the air cleaner increases the resistance of air flow. आता जे डर्ट कलेक्ट होते एअर क्लीनर मध्ये ते काय करते, एअर फ्लो ला रेजिस्टन्स क्रिएट करते. The dirtier the air cleaner becomes, the lesser air to the engine and supply engine, and thus the performance of the engine is affected. आता एअर फिल्टरचं काम काय आहे, डर्ट कलेक्ट करणे म्हणजे वेगळं करणे, सेपरेट करणे. तर आता ते डस्ट सेपरेट करून त्याच्यामध्ये काय होणार, डस्ट अक्युमुलेशन होणार. तर ती जी डस्ट आहे ती अक्युमुलेटेड असली तर आपल्याला त्याला काय करावं लागेल, क्लीन करावं लागेल त्या एअर क्लीनरला. जर आपण तशीच ती डस्ट त्याच्यामध्ये राहू दिली तर त्याच्यामध्ये काय होणार, जे नवीन एअर येणारी असते त्याला ते रेजिस्टन्स क्रिएट करते आणि रेजिस्टन्स क्रिएट केल्यामुळे कमी एअर आतमध्ये जाणार, इंजिन पर्यंत पोहोचणार, आणि कमी एअर इंजिन पर्यंत पोहोचली तर इंजिनच्या परफॉर्मन्सवर अफेक्ट होणार. A partially clogged air cleaner is a common cause of diesel engine smoking. आता जे आपण बघतो की धूर निघतो खूप वेळेस, जेव्हा आपण इंजिन गाडी स्टार्ट करतो त्यावेळेस सुद्धा कधी कधी जो धूर असतो तो खूप जास्त निघतो. तर त्याचं मागचं कारण काय आहे की त्याला जेवढ्या प्रमाणात एअर सप्लाय पाहिजे तेवढ्या प्रमाणात एअर सप्लाय त्याला मिळत नाही. म्हणजे कुठं फॉल्ट आहे, एअर क्लीनर मध्ये फॉल्ट आहे. तर एअर क्लीनरची डस्ट साफ केली नाही तर एअर आतमध्ये व्यवस्थित ज्या प्रोपोर्शन मध्ये पाहिजे त्या प्रोपोर्शन मध्ये येणार नाही आणि त्यामुळे मग काय होणार, स्मोक क्रिएट होणार. ॲबनॉर्मल विअर ऑन द टॉप पिस्टन रिंग. आता याच्यामुळे काय होणार, जे अप्पर पिस्टन रिंग आहे, जे टॉप पिस्टन रिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय होणार, ॲबनॉर्मल विअर क्रिएट होणार. अँड ऑन द इनटेक वॉल इंडिकेट्स इनइफेक्टिव्ह एअर क्लिनिंग. आणि इनटेक वॉल जे आहे ते म्हणजे इनइफेक्टिव्ह एअर क्लिनिंग म्हणजे त्याच्यामुळे शो होते. दिस एअर क्लीनर असेंबली, the pipe connecting the engine and the cleaner constitute the air intake system. आता एअर इंटेक सिस्टीम मध्ये काय काय असणार, एअर क्लीनर असणार, असेंबली असणार आणि पाईप कनेक्टिंग the engine. The earlier model of tractor were fitted with dry type air cleaner which proved to be ineffective under dusty condition. आता अगोदर कुठल्या टाइपचे क्लीनर होते, एअर टाइप ड्राय टाइप एअर क्लीनर होते, पण ते जास्त डस्टी एन्व्हायरमेंट मध्ये काम व्यवस्थित करत नव्हते, इनइफेक्टिव्ह होते. The research finding indicate that the maximum dusty condition exists between the ground and the tractor body. Hence, the air intake pipe must be extended above the hood and dry type cleaner are ineffective. There are two common types of air cleaner. आपण जसं बघितलं जे फार्म इंजिन मध्ये यूज होते ते आहे ऑइल सोक्ड एलिमेंट टाइप किंवा ऑइल बाथ टाइप. हे दोन टाइपचे क्लीनर यूज केल्या जाते याच्या एअर क्लीनर म्हणून. द ऑइल सोक्ड एलिमेंट टाइप, आता हा कसा आहे तर याच्यामध्ये काय असते, कंटेनर असते, a container filled with a wire screen saturated with the lubricating
ऑइल यूज्ड इन दी क्रँकेस. जसं आपण वरच्या डायग्राम मध्ये बघितलं, जी सेकंड डायग्राम आहे त्याच्यामध्ये काय असते की जे क्रँक केस असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे वायर्ड स्ट्रक्चर असतो. ठीक आहे, वायर्ड स्क्रीन असते आणि या स्क्रीन मध्ये काय असते, ऑइल असते. ठीक आहे, म्हणजे ही जी स्क्रीन आहे पूर्ण कशी असते, ऑइल पॅक झालेली असते, ल्युब्रिकेटिंग ऑइल. आता तुम्ही बघितलं असेल, जी जाळी असते समजा एकदम बारीक जाळी बघा, त्याला असं ऑइल मध्ये डीप करा आणि बाहेर काढा तर त्यामध्ये तुम्हाला अशी ऑइलची लेअर दिसते. जे समजा आता समजा ही जी जाळी आहे त्याच्यामध्ये काय दिसणार तुम्हाला, ऑइलची लेअर दिसणार. सेम फंक्शन जे आहे ते याच्यामध्ये असते की कंटेनर मध्ये काय असते, वायर स्क्रीन असते जे सॅच्युरेटेड केलेली असते कशाने, ल्युब्रिकेटिंग ऑइलने. इन दी क्रँकेस the dust particle are held by the oil films when the air stream come in contact with it. जेव्हा एअर या स्क्रीनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते तेव्हा याच्यामध्ये लागलेलं जे ऑइल आहे ते काय करणार, ऑइलचे ज्या फिल्म्स तयार झालेल्या असतात तर ते काय करणार, जे डस्ट मटेरियल आहे एअर मध्ये ते त्याला सेपरेट करणार किंवा फिल्टर करणार. This type of air cleaner is the one often used in its smaller size on crankcase ventilation system. It is also used on stationary engine which are not expected to work under very dusty condition. आता हे सुद्धा खूप जास्त डस्टी कंडिशन मध्ये यूज होत नाही. The filtering element is periodically cleaned by blowing off the accumulated dust, है ना. आता याच्यामध्ये ही जी वायर स्क्रीन आहे ती सुद्धा जे आहे वेळोवेळी काय करावं लागणार, त्याला क्लीन करावं लागणार, सो दॅट दी त्याच्यामधून जी एअर आहे ती व्यवस्थित पास होणार. If too much dirt has accumulated, it should be washed in kerosene and subsequently cleaned by pressurized air to remove all traces of the kerosene. म्हणजे आता जर समजा खूप जास्त जर डस्ट अक्युमुलेट झाली तर ते वॉश करावं लागेल कशात, केरोसिन मध्ये, आणि नंतर प्रेशराइज एअरनी त्याच्यावरचे सगळे केरोसिनचे स्ट्रेसेस आपल्याला काढावे लागणार. It should then be thoroughly soaked in a new oil before being installed. आणि परत इन्स्टॉल करण्याच्या अगोदर त्याला कशामध्ये सोक करावं लागेल, परत न्यू ऑइल मध्ये सोक करावं लागेल. आल्या लक्षामध्ये. वायर स्क्रीन कशी असणार, एकदम बारीक जाडी असणार. जसं आपण तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट पण करू शकता की जे ताराची जी चाळणी असते, ठीक आहे, किंवा जे आपण पाणी काढायची जी चाळणी असते, ठीक आहे, ती पण खूप म्हणजे त्याचा जो मेश असतो तो खूप कमी असतो. तर ते सुद्धा जर समजा त्याच्यावर जरी सुद्धा तुम्ही समजा ऑइल गाळलं त्यांनी तर तुम्हाला असं दिसेल की ऑइलची फिल्म म्हणजे परत असते त्याच्यावर, त्या मेशवर. म्हणजे पूर्ण हॉल असते का, आपण जेव्हा पाणी गाळतो तर पाणी राहते का त्या मेशच्या होल मध्ये, नाही राहत, पाण्याची फिल्म बनत नाही. पण जेव्हा आपण त्याच्यामधून ऑइल काढतो तर ऑइलची फिल्म त्या होल्स मध्ये राहते, बनून राहते. एक्सपेरिमेंट करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे ते वायर स्क्रीन यूज केली जाते. देन नेक्स्ट इज ऑइल बाथ क्लीनर. ऑइल बाथ क्लीनर इज most common type of air cleaner used on the farm tractors. Dusty air is allowed to pass through the oil bath. A mixture of oil spray and air are carried upward. The oil is entrapped by the filtering element and dropped back while the clean air goes to the engine or carburetor. All the fine dust particles which are carried by the air will be washed from the filtering element as the oil drained back to the cup. Due to constant use, the oil in the cup becomes thicker and must be replaced by fresh oil after 10 hours of the work. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑइल बाथ फिल्टर यूज करता तर 10 तासानंतर परत तुम्हाला ते ऑइल काय करावं लागणार आहे, रिप्लेस करावं लागणार आहे. का रिप्लेस करावं लागते, कारण की ते जे ऑइल आहे ते थिकर बनत जाते ऍज द डस्ट अक्युमुलेट इन दॅट ऑइल. Under normal dusty condition,
On job where there is little or no dust, the oil should be changed whenever the dirt has collected to the depth of about 3 to 6 mm in the bottom of the cup. जेव्हा डस्ट 3 to 6 mm एवढी डस्ट त्या कप मध्ये कलेक्ट होऊन जाते त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, ते ऑइल चेंज करावं लागणार. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. ऍट लिस्ट वन्स अ इयर द एंटायर एअर क्लीनर सिस्टीम शुड बी थोरोली वॉश. म्हणजे वर्षातून एकदा तरी तुमची जी एअर क्लिनिंग सिस्टीम आहे ती वॉश केली पाहिजे. विथ लिस्ट रिफिलिंग द ऑइल कप, care should be taken that the proper oil level is maintained in the cup. आणि प्रॉपर ऑइल लेवल त्याच्यामध्ये आहे की नाही ते सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. देन प्री क्लीनर. Pre-cleaner plays a very important role or part in air cleaning. Under severe dusty condition, in absence of pre-cleaner, air cleaner part become loaded with too much of dust. Most of the pre-cleaner functions on centrifugal principle, the bigger dust particle being separated out before the air is passed on to the oil cup. Generally, pre-cleaner are placed about 45 centimeter above the hood where the intensity of dust is not सिव्हिअर. बघा अशा प्रकारे इथं प्री क्लीनर लावलेलं असते आणि नंतर हे इनलेट, एअर इनलेट आहे. नंतर ते फिल्टर स्क्रीन बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला फिल्टर स्क्रीन. हे ऑइल बाथ आहे. ठीक आहे, इथं पहिले हे बघा इथून एअर येते, एअर या सरफेसला स्ट्राईक होते ज्याच्यामध्ये ऑइल असते. नंतर ते एअर जे आहे वर जाते आणि बाहेर येते. तुम्हाला या फिगर मध्ये दिसत असेल ऑइल बाथ आणि क्लीन एअर टू इंजिन. हे आलंय लक्षामध्ये. सो दिस वॉज अबाउट दी प्री क्लीनर. नाउ वी विल लुक ऍट दी फ्युएल सिस्टीम ऑफ इंजिन. तर फ्युएल सिस्टीम कसं असते ते बघूया. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंय. एअर क्लीनर टॉपिक लक्षात आलाय. Now, fuel supply system. In spark ignition engine. स्क्रीन दिसतंय का बघा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय. झूम करू का आणखीन की सगळ्यांना दिसतंय. लेटर्स लिहिलेलं आहे ते सगळ्यांना दिसतंय. ओके बघा. फ्युएल सप्लाय सिस्टीम इन स्पार्क इग्निशन इंजिन. आता याच्यामध्ये काय काय असणार आहे. फ्युएल टँक असतो, सेडिमेंट बाउल असतो, फ्युएल लिफ्ट पंप, कार्ब्युरेटर आणि फ्युएल पाईप. हे 5 कंपोनंट्स असतात. कशाचे. फ्युएल सप्लाय सिस्टीम इन स्पार्क इग्निशन सिस्टीम इंजिन. बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे. इन सम स्पार्क इग्निशन इंजिन द फ्युएल टँक इज प्लेस्ड अबोव दी लेवल ऑफ दी कार्ब्युरेटर. आता तुम्हाला इथे हा एमसीक्यू येतो की फ्युएल टँक हे कार्ब्युरेटरच्या वरती ठेवलेला असतो की खाली ठेवलेला असतो. इथे तुम्हाला कुठे दिसत आहे फ्युएल टँक. हा फ्युएल टँक दिसत आहे. दिस इज दी फ्युएल टँक. दिस इज फ्युएल फिल्टर. ठीक आहे, आणि हा काय आहे कार्ब्युरेटर. कुठे आहे फ्युएल टँक. कार्ब्युरेटरच्या वरती आहे. ठीक आहे. सो इथे तुम्हाला एक एमसीक्यू सापडतो की स्पार्क इग्निशन सिस्टीम मध्ये फ्युएल टँकची पोझिशन कुठे असते
above the carburetor. The fuel flows from the fuel tank to the carburetor under the action of gravity. ग्रॅव्हिटीच्या ऍक्शन मुळे जे फ्युएल टँक मधलं जे फ्युएल आहे ते कुठे जाते, कार्ब्युरेटर मध्ये जाते. There are 1 or 2 filters between the fuel tank and the carburetor. कार्ब्युरेटर आणि टँकच्या मधामध्ये किती फिल्टर असतात, 1 किंवा 2 फिल्टर असतात. A transparent sediment bowl is also provided to hold the dust and dirt of the fuel. याच्यामध्ये एक सेडिमेंट बाउल सुद्धा असतो जे फ्युएल मधली डस्ट आणि डर्ट होल्ड करते. If the tank is below the level of carburetor, ऑब्विसली फ्युएलला कार्ब्युरेटर पर्यंत पोहोचवण्यासाठी काय लागणार, एक पंप लागणार ना. लिफ्ट पंप इज प्रोव्हाइडेड बिटवीन टँक अँड कार्ब्युरेटर फॉर फोर्सिंग दी फ्युएल फ्रॉम टँक टू दी कार्ब्युरेटर. जर समजा फ्युएल टँक हे कार्ब्युरेटर जाणार. समजा कार्ब्युरेटरच्या खाली फ्युएल टँक असेल तर फ्युएलला कार्ब्युरेटर पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, लिफ्ट पंप लागणार आहे. Then the fuel comes from fuel tank to the sediment bowl, then to the lift pump. ठीक आहे. आता फ्युएल कुठे जाणार, फ्युएल कम्स फ्रॉम फ्युएल टँक टू पहिले कुठे जाणार, सेडिमेंट बाउल मध्ये, आणि नंतर कुठे जाणार, लिफ्ट पंप मध्ये. From there the fuel goes to the carburetor through a suitable pipe. From the carburetor the fuel goes to the engine cylinder through the inlet manifold of the engine. तर अशा प्रकारे हे फ्युएल सप्लाय सिस्टीम आहे. कशामध्ये, स्पार्क इग्निशन इंजिन मध्ये. बघा आता इथे हा फ्युएल टँक आहे. फ्युएल टँक मधून फ्युएल कुठे जात आहे, फ्युएल फिल्टर मध्ये जात आहे. ठीक आहे. फ्युएल फिल्टर मधून फ्युएल कुठे जात आहे, कार्ब्युरेटर मध्ये जात आहे. ठीक आहे. कार्ब्युरेटर मधून कुठे जाणार, फ्युएल इंजिन मध्ये. आता सिमिलरली आता इथून तुम्ही फ्युएल टाकत आहे, इथून तुमची काय आहे, एअर इनलेट आहे. ठीक आहे. आता हे एअर इनलेट आलं, कुठे जाणार, हे ऑइल फिल्टर मध्ये. ठीक आहे. दिस इज दी ऑइल बाथ फिल्टर. दिस इज दी ऑइल बाथ फिल्टर. आता याच्यामध्ये दिस इज दी सरफेस ऑफ ऑइल. हे ज्या सरफेसला स्ट्राईक होणार त्याच्यामध्ये काय असणार आहे, ऑइल असणार आहे. ठीक आहे. मग नंतर हे ऑइल मध्ये गेल्यानंतर हे कुठे जाणार, या स्क्रीनिंग एलिमेंट मध्ये जाणार. ठीक आहे. नंतर ही एअर या एलिमेंट मधून पास होऊन, म्हणजे हे जे फिल्टर एलिमेंट आहे याच्यामधून पास होऊन क्लीन होऊन कुठे जाणार, या सेक्शन मध्ये जाणार. ठीक आहे. आता इथे जे कट ऑफ वॉल आहे, ठीक आहे, इथे हे जे वॉल आहे, ठीक आहे, हे काय करणार, एक म्हणजे एअरचा अप्रोप्रिएट प्रपोर्शन आणि फ्युएलचा अप्रोप्रिएट प्रपोर्शन इथे दोन्ही मिक्स होणार आणि नंतर हे कुठे जाणार, इंजिन मध्ये. हे इंजिन मध्ये गेल्यानंतर आता हे जे व्हाईट कलर दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, दिस इज दी इनलेट मॅनिफोल्ड. आणि हे जे तुम्हाला डॉटेड डॉटेड दिसत आहे ते काय आहे, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. ठीक आहे. इथून काय होणार, एक्झॉस्ट होणार. आलंय लक्षामध्ये. आता हे फ्युएल फिल्टर आहे, फ्युएल टँक आहे. नंतर फ्युएल टँक परत एका फ्युएल फिल्टर मध्ये जातो. फ्युएल फिल्टर मधून कुठे जाणार, कार्ब्युरेटर मध्ये जाणार. ऍट दी सेम टाइम जे एअर आहे ते आतमध्ये येणार एअर इनलेट मधून. एअर इनलेट मधून कुठे जाणार, ऑइल बाथ फिल्टर मध्ये जाणार. नंतर ऑइल मध्ये एअर गेल्यानंतर ते पूर्ण त्यातली डस्ट जे आहे ते याच्यामध्ये चिटकून जाणार ऑइल मध्ये. स्टील जर समजा काही डस्ट असेल एअर मध्ये
तर ते जेव्हा वर जाणार, ठीक आहे, इथून जेव्हा ती वर जाणार एअर, तर या स्क्रीनिंग युनिट मधून ती जे डस्ट आहे ते सेपरेट होणार आणि मग पुढे इथे जाणार. आता इथे दोन्ही फ्युएल आणि तुमची एअर मिक्स होणार. नंतर एअर फ्युएल मिक्सचर हे इथं इनलेट मॅनिफोल्डला पाठवलं जाणार, म्हणजेच तुमच्या इंजिन मध्ये पाठवलं जाणार. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या की कशा प्रकारे फ्युएल सिस्टीम असते स्पार्क इग्निशन सिस्टीम मध्ये? कळलंय का सगळ्यांना? ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट दी फ्युएल सिस्टीम ऑफ स्पार्क इग्निशन सिस्टीम. आता फ्युएल सिस्टीम ऑफ डिझेल इंजिन. आता डिझेल इंजिनची फ्युएल सिस्टीम कशी असते ते बघूया. तर फ्युएल सिस्टीम ऑफ डिझेल इंजिन कन्सिस्ट ऑफ दी फॉलोइंग कंपोनंट्स. आता याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनंट्स असतात? तर फ्युएल टँक, फ्युएल लिफ्ट पंप अँड फीड पंप, फ्युएल फिल्टर, फ्युएल इंजेक्शन पंप, हाय प्रेशर पाईप, ओव्हरफ्लो वॉल अँड फ्युएल इंजेक्टर. हे 7 कंपोनंट्स हे इंजिन डिझेल इंजिन मध्ये असते. आपण पहिले थेरी बघून घेऊ आणि नंतर अॅनिमेशन्स बघूया, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. ठीक आहे. सो दिस इज दी फ्लो चार्ट ऑफ दी fuel system in diesel engine. बघा, fuel is drawn from the fuel tank with the help of feed pump. fuel हे fuel tank मधून काढल्या जाते with the help of feed pump and forced to the ignition pump through the fuel filter. ठीक आहे. हे फ्युएल टँक आहे. फ्युएल टँक मधून काय होणार, पहिले ते फिल्टर होणार इथं सेडिमेंट बाउल मध्ये, नंतर हे पंपच्या थ्रू फिल्टर मध्ये जाणार आणि नंतर कुठं जाणार, इंजेक्शन पंप मध्ये जाणार. द इंजेक्शन पंप सप्लाइज द हाय प्रेशर फ्युएल टू इंजेक्शन नोझल थ्रू द डिलिव्हरी वॉल्व अँड हाय प्रेशर पाईप. आता आपण बघितलंय की डिझेल इंजिन मध्ये काय होते, जे फ्युएल आहे ते इंजेक्ट केले जाते, बरोबर. एअर फ्युएल मिक्सचर इंजेक्ट केला जातो का? नाही, फक्त आपण काय इंजेक्ट करतो, फ्युएल इंजेक्ट करतो. So here it is given the injection pump supplies the high pressure fuel to injection nozzle through the delivery valve at high pressure pipe. Fuel is injected into the combustion chamber through the injection nozzle. नोझलच्या थ्रू हे फ्युएल जे आहे ते इंजेक्ट केले जाते, कुठं, कंबशन चेंबर मध्ये. The fuel that leaks out from the injection nozzle passes through the leakage pipe and return to the fuel tank through the overflow पाईप. जे पण फ्युएल हे कंबशन चेंबर मध्ये गेलेलं नसते, तर ते जे फ्युएल आहे ते परत पाठवले जाते फ्युएल टँक मध्ये थ्रू ओव्हरफ्लो पाईप. म्हणजे आता तुम्हाला इथे फ्लो डायग्राम दिसत आहे की फ्युएल टँक आहे. फ्युएल टँक मधून फ्युएल कुठे जाणार, सेडिमेंट बाउल मध्ये जाणार. सेडिमेंट बाउल मध्ये गेल्यानंतर विथ द हेल्प ऑफ पंप काय होणार, ते जे फ्युएल आहे ते फिल्टर मध्ये पाठवले जाणार आणि फिल्टर मधून कुठे पाठवला जाणार, इंजेक्शन पंप मध्ये. इंजेक्शन पंप मधून कुठे जाणार, ते इंजेक्टर मध्ये, म्हणजे नोझल जिथं असेल तिथं. आणि हाय प्रेशराइज फ्युएल मग ते कुठं टाकलं जाणार आहे, कंबशन चेंबर मध्ये. आणि जे उरलेलं जे फ्युएल आहे ते ओव्हरफ्लो पाईप थ्रू परत फ्युएल टँक मध्ये पाठवले जाते. ठीक आहे. सो दिस इज दी फ्युएल सप्लाय सिस्टीम इन डिझेल इंजिन. आता बघा, ओव्हरफ्लो वॉल इन्स्टॉल ॲट द टॉप ऑफ द फिल्टर कीप्स द फीड प्रेशर अंडर स्पेसिफाईड लिमिट. आता जे ओव्हरफ्लो वॉल आहे ते फिल्टरच्या टॉप मध्ये प्रोव्हाइड केलेलं असते. कशासाठी, तर एक सर्टन अमाऊंट ऑफ प्रेशर त्याच्यामध्ये असलं पाहिजे म्हणून. इफ द फीड प्रेशर एक्सीड द specific limit, the overflow valve opens and then the excessive fuel returns to the fuel tank through overflow pipe. आता बघा, इथे तुम्हाला एक जनरल लेआउट दिलेला आहे फ्युएल सप्लाय सिस्टीम इन डिझेल इंजिन कसं असते. बघा, इथे हे फ्युएल टँक आहे, याच्यामध्ये डिझेल आहे. नंतर हे सेडिमेंट बाउल आहे, या सेडिमेंट बाउल मध्ये सेडिमेंटेशन होणार. नंतर हे कुठं, पंप मध्ये, नंतर फ्युएल फिल्टर मध्ये, इथे फिल्टर होणार फ्युएल, आणि नंतर हे इंजेक्शन पंप मध्ये जाणार आणि इंजेक्शन पंप थ्रू हे नोझल मध्ये जाणार, इंजेक्टर्स मध्ये जाणार आणि हे काय करणार, कंबशन चेंबर मध्ये फ्युएल इंजेक्ट करणार. ठीक आहे, आलंय लक्षामध्ये. दिस इज दी लेआउट ऑफ
डिझेल इंजिन. ठीक आहे, आलंय लक्षामध्ये सगळ्यांच्या? बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल जे मागची आहे. आता समजा इफ दिस इज स्पार्क इग्निशन इंजिन आणि याच्यामध्ये जर तुम्ही डिझेल वापरलेला आहे तर काय असणार? दिस इज दी डिझेल टँक, दिस इज दी फ्युएल फिल्टर. नंतर हे कुठे जाणार? फ्युएल इंजेक्शन पंप मध्ये, देन फ्युएल लिफ्ट पंपनी ते कुठे जाणार? इंजिन मध्ये जाणार. आणि हे दिस इज दी एअर इनलेट, देन एअर क्लीनर आणि एअर. ठीक आहे, आणि दिस इज दी एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. एक्झॉस्ट मॅनिफोल्ड बघा डिझेल इंजिन मध्ये इथं वरती दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये साइड मध्ये दाखवलेला होता एसआय इंजिन मध्ये. ठीक आहे, आलंय लक्षामध्ये सगळ्यांच्या? सो दिस वॉज ऑल अबाउट दी फ्युएल सप्लाय सिस्टीम. आता आपण याचे काही ऍनिमेशन्स आहेत ते बघून घेऊ, म्हणजे तुमच्या वर्किंग आणखीन जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येईल. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? लक्षात आलंय? फ्युएल सिस्टीम, फ्युएल सप्लाय सिस्टीम कशा प्रकारे फ्युएल सप्लाय केला जातो. नाऊ आपण काही जे व्हिडिओज आहेत ते बघून घेऊ. पहिला आहे फ्युएल सप्लाय सिस्टीम फॉर अन ऑटोमोबाईल. दिसते स्क्रीन सगळ्यांना? Means it is either for a petrol engines or either for a diesel engines. So first we understand the various component of the fuel supply system for automobiles, then we understand it workings. So first component is the fuel tank in which the fuel is filled. Then from the fuel tank, fuel is supplied to the fuel filters. Then after this fuel is supplied to the fuel pump, and from the fuel pump, the fuel is supplied to the carburetors. And we already know that in a carburetors, the two things are mixed. One is the air and second one is the petrols. This diagram you see, it is for the SI engines. Okay, when we use the carburetors, it is for a SI engine, means spark ignition engine, means a petrol engines. So here the air filter is provided. In air filter, air is input. So air filter is generally remove the dust particles from the air, and this air is further supplied to these carburetors, and amount of the air is controlled by using the choke valves. So in a carburetors we supply the two things, one is the petrol and the second one is the air, and this mixture of the air and petrol is supplied to the engine. Okay, and amount of the mixture means amount of the charge is controlled by using the throttle valve. So when we talk about our bike, okay, our accelerator is controlled this throttle valve. Okay, and this choke valve is generally provided when our bike is not start. What we doing? We off the choke valve. When we off the choke valve, that is a rich mixture is supplied, means more petrol is supplied compared to the air, and the less air is supplied, the engine is started easily. In a engine, here it is a spark plug and this is the exhaust valve. So these are the basic components of the fuel supply system, that is the fuel tank, fuel filter, fuel pump, and the carburetors and air filters. Now next we understand the working in details.
Before that, I request to like the video, and if you don't subscribe the channels, then subscribe for watching the more video related to mechanical engineering and already available in the file. Here you see the I symbol. From that you go to the various playlist. So again, I use this figure for better understanding. In an automobile, generally fuel tank is placed far from the engine for safety and convenient purpose. Means far away means it is placed at the certain distance from the engine. So here you see this is the engine and this is the fuel tank. They have a certain distance to avoid the fire. Generally, fuel tank placed at the lower level compared to the carburetor as shown in this figure. So here you see this is the carburetors and this is the fuel tank. Means fuel tank is at the lower level compared to the carburetors. Therefore, fuel pump is required to lift the petrol from this fuel tank to the carburetors. So fuel tank is in the lower level, carburetor is in upper level. That's why we need the pump. And pump is supplied the fuel means petrol from this fuel tank to the carburetors. In a motorcycle, means in our two-wheeler or in our bike, the fuel tank is placed above the carburetors. Okay, so the fuel pump is not required. So in our bike, no fuel pump is used because the tank is in a upper level and carburetor. आता याच्यामध्ये त्यांनी अगोदर सांगितलेलं आहे की फ्युएल टँक हे आपल्या कार्ब्युरेटरच्या खाली असतो, तर त्यामुळे त्याला काय लागते, लिफ्ट पंप लागते. आणि आपण जे शिकलो आपल्या बुक मध्ये काय दिलेलं होतं की फ्युएल टँक हे कार्ब्युरेटरच्या वरती असलं तर विथ दी हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी फ्लो ते इझिली कार्ब्युरेटर पर्यंत येऊ शकते, म्हणजे तिथे आपल्याला फ्युएल टँकची आवश्यकता नाही. ठीक आहे. सो जनरली इन ट्रॅक्टर फ्युएल म्हणजे जनरली इन आवर सिस्टम fuel tank is placed above the carburetor so that the fuel can easily come through the carburetor with the help of gravity. Okay. Is below the tank. In a CI engine means compression ignition engine or a diesel engine, fuel pump is essential. Means in a SI engine means petrol engine, the fuel pump is not compulsory. It is depending on the location of the fuel tank. Okay. But in CI engine, the fuel pump is compulsory required. Okay. Why? Because the fuel pump is used to injecting the fuel with very high pressure. Okay. Means suppose this is a CI engine, then what happen? The spark plug is not provided because the power stroke is produced due to the or a fire is due to the higher pressure and temperature of the compressed air. Okay. So instead of spark plug, fuel injector is provided, and this fuel injector is sprayed a diesel inside the engine. That's why the fuel pump is compulsory used in a CI engines. While in SI engine, fuel pump is in a case of the motorcycle because which diaphragm can be used for down pump or electrically in case of the electrical pumps. Fuel from the filters, okay, enters to the carburetor. So this whole theory which we have learned is charge. So when we press the accelerators, at that time throttle valve is open and the more air fuel mixer is provided. Is known as a charger. Okay, in a proper proportions and then supplied to the engine. Means this charge प्रत्येक याचं फंक्शन so दिलेलं that आहे engine will easily की चोक वॉलचं यूज काय आहे, And कार्ब्युरेटरचं यूज काय air from the आहे. atmosphere passes through this air cleaner or air filters and then enters to the carburetors via choke valve. Choke valve is regulate the amount of the air supplied to the carburetor. Choke valve will reduce the flow of the air during the starting to make the rich mixer so that engine will easily start. In carburetor, fuel and air mix with each others, and this mixing of the fuel and air is known as a charger. Okay, in a proper proportions and then supplied to the engine. Means इट इज अ चार्ज. ओके, नॉट चार्जर. ठीक आहे. जे कार्ब्युरेटरचं काम काय आहे, एअर आणि फ्युएलला मिक्स करणं व्यवस्थित प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये आणि इंजिनला सप्लाय करणं. this charge is supplied to the engine. In between that throttle valve is provided. And how the throttle valve is controlled? By using the accelerator in a two-wheel as well as in a four-wheelers. So when we
press the accelerators, at that time throttle valve is open and the more air fuel mixture is supplied, means more charger is supplied to the engines. Similarly, in a bike, we rotate the accelerators and this throttle valve is open and more amount of the fuel and air is supplied to this engine. The quantity of mixture supplied to the engine is controlled by throttle valve according to this requirement of power. Therefore, SI engines are known as the quantity governing engine. Okay, because it's only control the quantity, because quality is already maintained in the carburetor, so we don't change the quality of the charge. Okay, we only change the quantity, means amount of the charge supply is controlled by using this throttle valve. That's why it is known as the throttle governing, and video of the governing is already available, so you can. So this was all about the fuel supply system for automobile किंवा और SI engine. ओके, आता एक आणखीन व्हिडिओ आहे. सगळ्यांना दिसत आहे स्क्रीन? दोस्तों, स्वागत है आपका गेम इंस्टीट्यूट के यूट्यूब। टॉपिक है कंपोनेंट्स ऑफ फ्यूल सप्लाई सिस्टम। तो हमारे पास फ्यूल सप्लाई सिस्टम में कौन कौन से कंपोनेंट है वो आज हम देखने वाले हैं। तो स्टार्ट करते हैं। सबसे पहले होता है फ्यूल टैंक। देखिए, फ्यूल टैंक अलग अलग जगह पे होता है। जैसे कार में है तो कार में बैक साइड में होता है, आपके पास बाइक है तो बाइक में ऊपर टैंक लगा होता है। तो फ्यूल करने के लिए जो टैंक होगा उसे हम फ्यूल टैंक करेंगे, और इसमें अलग अलग सेंसर लगे होते हैं। ठीक है, वो लेवल देखने की, फ्यूल का लेवल कितना, वो वाला सेंसर भी होता है। तो इसमें रिजर्व वाला भी होता है। तो ये सारा फ्यूल टैंक यहाँ पे हम दिखा रहे हैं। उसके बाद नेक्स्ट, इसके बाद आता है फ्यूल पंप। अब इसको पंप अप करना है। देखो, फ्यूल को इंजन तक पहुंचाना है। कुछ सिस्टम अलग अलग होते हैं, कई सिस्टम ऐसे हैं जो ग्रेविटी पे डिपेंड करते हैं, जैसे कि खास करके बाइक में। तो बाइक में हमें पता है कि ग्रेविटी यूज करते हैं हम, तो उसमें हमें पंप की जरूरत नहीं पड़ रही। तो ग्रेविटी की हेल्प से उसको इंजन तक पहुंचाया जाता है। लेकिन जहां पे ऐसा नहीं है, जैसे कार है, तो कार में बैक साइड में हमारे पास फ्यूल टैंक है, ठीक है, इंजन आगे है, तो वहां तक पहुंचाने के लिए हम फ्यूल पंप यूज। तो फ्यूल पंप बहुत सारे अलग अलग आते हैं। ठीक है, आप इसके लिए मैं कोशिश करूंगा अलग से मैं वीडियो बना दूंगा, फ्यूल पंप आपको मैं समझा दूंगा। नेक्स्ट चलते हैं, हमारे पास है फ्यूल फिल्टर। इसके बाद आ जाता है फ्यूल फिल्टर, क्योंकि फ्यूल में अगर कोई गंदगी हुई, ठीक है, तो वो अगर इंजन में चलेगी और वो प्रॉब्लम क्रिएट कर सकती है, तो हम क्या करेंगे, उसको फिल्टर करेंगे। तो फ्यूल फिल्टर, जैसे कि आप देखना, बाइक की सर्विस कराते हो, कार की सर्विस कराते हो, तो वहां पे फ्यूल फिल्टर हमें चेंज कराना पड़ता है। ठीक है, क्योंकि अगर वो खराब है और फ्यूल गंदा वाला जो फ्यूल है वो आगे चला जाता है, तो वो इंजन को खराब कर सकता है। इसलिए वो फ्यूल फिल्टर हमारे पास नेक्स्ट होता है। इसके बाद देखते हैं, तो हमारे पास आ जाता है कार्बोरेटर। अब कार्बोरेटर क्या है, इसकी सिंपल सी वर्किंग होती है। क्या करना है, इसने एयर और फ्यूल, इसको दोनों को मिक्स करके आगे देना है। तो यहाँ से एयर आ रही है, यहाँ से फ्यूल आ रहा है, तो ये कंपोनेंट है कुछ। तो कार्बोरेटर, इसका मेन फंक्शन यही है, एयर और फ्यूल का, मतलब जिसमें करते हैं वो पेट्रोल इंजन में यूज करते हैं। ठीक है, फ्यूल मैं सीधे से बोलूं तो पेट्रोल के लिए, तो पेट्रोल और एयर, तो इन दोनों का मिक्सचर जो है वो आगे जाता है। तो अभी तक कौन कौन सा था, फ्यूल टैंक, फ्यूल पंप, फिर फ्यूल फिल्टर और कार्बोरेटर। और नेक्स्ट लास्ट में हमारे पास कौन सा आ जाता है, वो आता है इंजन। अभी ये जो है वो इंजन में जाएगा। ठीक है, हमारे पास ये मिक्सचर आ गया एयर, वो मिक्सचर आगे जाएगा इंजन में। तो ये कुछ कंपोनेंट्स हैं जो आपको हेल्प करते हैं समझने में। ठीक है, इनके अलग अलग देखिए, मैं कोशिश करूंगा कार्बोरेटर की वर्किंग समझना चाहते हैं तो ऊपर लिंक कर रहा हूँ वहां। और इंजन जैसे टू स्ट्रोक है, अगर आप वो समझना चाहते हैं तो आगे मैं थंबनेल दे दूंगा, वर्किंग समझ सकते हैं। So this was all the components which are required for the fuel supply system.
ओके, आवाज येत नव्हता म्हणजे मी आतापर्यंत जे सांगितलं तुम्हाला काही समजलं नसेल तुम्हाला. बरं ठीक आहे, रिपीट करते मी. बघा इथे आपलं फ्युएल फ्लो सिस्टीम किंवा आपण ज्याला म्हणू फ्युएल सप्लाय सिस्टीम हा टॉपिक संपतोय. याच्यामध्ये तुम्हाला जास्त डिटेल मध्ये नाहीये, फक्त फ्युएल सप्लाय सिस्टीम कशा प्रकारे होते एसआय इंजिन मध्ये आणि डिझेल इंजिन मध्ये त्याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन येणार. जसं की फ्युएल टँक जर कार्बोरेटरच्या वरती असेल तर लिफ्ट पंपची गरज आहे का? नाही. तर तुम्हाला हे ट्रू ऑर फॉल्स मध्ये किंवा आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट किंवा आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट याच्यामध्ये येऊ शकतो की जर समजा फ्युएल टँक हे कार्बोरेटरच्या वरती आहे तर लिफ्ट टँक लागतो बा त्याला असं दिलेलं असेल तर दॅट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आणि जेव्हा फ्युएल टँक हे कार्बोरेटरच्या खाली असते त्यावेळेस कशाची आवश्यकता असते? लिफ्ट पंपची गरज असते. कशासाठी? टू लिफ्ट दी फ्युएल फ्रॉम दी फ्युएल टँक अँड सप्लाय इट टू फिल्टर अँड देन फ्रॉम फिल्टर टू कार्बोरेटर. ठीक आहे, तशा प्रकारे हा त्याचा पाथ असणार. नंतर फ्युएल डायग्राम, हे जी फ्लो डायग्राम आहे डिझेल इंजिनची त्याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे तुम्हाला की पहिले फ्युएल टँक मधून कुठे जाणार? फ्युएल सेडिमेंट बाउल, नंतर लिफ्ट पंप, देन फिल्टर, इंजेक्शन पंप, इंजेक्टर आणि लास्ट कंबशन चेंबर. तर तुम्हाला हा जे सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स विचारू शकतात की फ्युएल सप्लाय सिस्टीम इन डिझेल इंजिन आहे तर त्याची सिक्वेन्स सांगा. तर आता हे जे सिक्वेन्स आहे ते मागे पुढे केले जाऊ शकते. समजा आता फ्युएल टँक, लिफ्ट पंप, सेडिमेंट बाउल, फिल्टर अशा प्रकारे काही इंटरचेंज केलेले असतील तर ते त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित जे आहे सिक्वेन्स ती लक्षात ठेवायची आहे. काय आहे? फर्स्ट इज फ्युएल टँक, दिस फ्युएल टँक, नंतर फ्युएल टँक मधून कुठे जाणार? सेडिमेंट बाउल मध्ये, सेडिमेंट बाउल मध्ये लिफ्ट पंप, नंतर लिफ्ट पंप मधून कुठे जाणार? फिल्टर मध्ये, फिल्टर मधून इंजेक्शन पंप मध्ये, इंजेक्शन पंप मधून इंजेक्टर मध्ये आणि नंतर शेवटी कुठे जाणार? कंबशन चेंबर मध्ये. आणि जे काही फ्युएल उरलेलं आहे ते कुठे जाणार? ओव्हरफ्लो पाईप थ्रू परत फ्युएल टँक मध्ये जाणार. तर अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स वर सुद्धा क्वेश्चन येऊ शकते. ठीक आहे, आलंय लक्षामध्ये. आणि एअर फिल्टर आपण बघितले. एअर फिल्टर मध्ये आपण तीन टाइप्स बघितले. एक ड्राय टाइप, नंतर एक ऑइल सोक्ड आणि एक ऑइल बाथ. ठीक आहे, आता ड्राय टाइप आपण जनरली यूज करत नाही कारण की ते डस्टी एन्व्हायरमेंट मध्ये तेवढं इफिशियंटली वर्क करत नाही. ठीक आहे, ड्राय हे आपल्यासाठी कामाचं आहे का? नाही. नंतर दुसरे राहिले कोणते? ऑइल सोक्ड आणि ऑइल बाथ. ऑइल सोक्ड मध्ये काय असणार आहे? एक वायर मेश असते किंवा आपण त्याला वायर स्क्रीन सुद्धा म्हणू शकतो, जे कशामध्ये डिप केलेली असते? ऑइल मध्ये डिप केलेली असते. आणि त्याचे जे होल्स आहेत म्हणजे हे जे मेश आहे याला मेश म्हणतो. तर हे याच्यामध्ये डिप केल्यामुळे काय होणार? एक ऑइलची लेअर तयार होणार आणि ते काय करणार? जे एअर त्याच्यामध्ये येणार तर ते एअर मधलं जे डस्ट किंवा डार्ट पार्टिकल आहे त्याला सेपरेट करणार आणि त्याला फिल्टर करणार. दुसरा आहे ऑइल बाथ. ठीक आहे, ऑइल बाथ फिल्टर. याच्यामध्ये काय होते? वरून एअर येते ऑइल याच्यामध्ये, नंतर या सरफेस मध्ये जिथे ऑइल असते, ठीक आहे, या सरफेस वर जिथे ऑइल आहे त्याच्यामध्ये जाणार, नंतर परत ते इथं वरती जाणार. तर इथं एक स्क्रीन एलिमेंट लावलेला असतो, याच्यामध्ये ऑइल स्प्रे असतात. नंतर हे इथून सुद्धा फिल्टर होऊन नंतर क्लीन एअर हे इंजिन कडे पाठवले जाते. तर अशा प्रकारचं हे फिल्टर असते. तर याला आपण म्हणतो ऑइल बाथ टाइप फिल्टर. तर एअर क्लीनर आपण बघितलं, एअर क्लीनरचं महत्व बघितलं, व्हाय एअर क्लीनर इज इम्पॉर्टंट इन इंजिन. ठीक आहे, ते बघितलं आणि फ्युएल सप्लाय सिस्टीम बघितले. तर दिस वॉज इम्पॉर्टंट पार्ट. याच्यावर तुम्हाला हमखास एक प्रश्न असतोच. तर आज रिवाइज करा आणि हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. सिक्वेन्स वर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. एअर क्लीनर वर क्वेश्चन येणार, व्हाय इट इज इम्पॉर्टंट, किंवा कुठल्या टाइपचा आपण एअर फिल्टर यूज करतो, कशासाठी यूज करतो. तर हे सगळं जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत. आता फ्युएल टँक कार्बोरेटरच्या वरती असला तर काय होणार आणि कार्बोरेटरच्या खाली असला तर कशाची गरज
पडणार. ठीक आहे, एवढे जे सिंपल पॉइंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कार्बोरेटरचं काम काय आहे, प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये एअर फ्युएल मिक्सचर हे इंजिनला सप्लाय करणे. ठीक आहे, आलंय, क्लिअर झालंय सगळ्यांना? आजचा टॉपिक समजलाय सगळ्यांना? जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर सेशन एंड करायचा. कोणाला काही डाऊट आहे का? जर काही डाऊट नसेल तर आपण सेशन एंड करू. समजलं आजचा टॉपिक सगळ्यांना? ओके, तर आता आपण इथं सेशन एंड करूया.